बीडमध्ये मोठा राजकीय उलटफेट। ज्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती त्याचा निकाल अखेर समोर आला। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख यांचा पराभव झाला। नक्की काय घडलंय सांगते, पण त्याआधी मराठी पॉडकास्टला फॉलो करा। बीडच्या मस्साजोग हे गाव गेल्या काही महिन्यापासून संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे चर्चेत होतं। त्यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही पोटनिवडणूक पार पडली। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना व्यक्त होत होती। मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज कायम ठेवल्याने चुरस वाढली। मंगळवारी झालेल्या मतदानात तब्बल 84% मतदारांनी आपला हक्क बजावला होता। आज झालेल्या मतमोजणीत स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनीताई देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला। सहानुभूतीची लाट असूनही गावकऱ्यांनी दिलेला हा कौल आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। मतदानावेळी 2 गट आमने सामने आल्याने गावात तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली। संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर लागलेला हा निकाल त्याच्या कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जात आहे। या निकालाकडे तुम्ही कसे पाहता कमेंटमध्ये सांगा आणि अपडेटसाठी पाहत रहा मराठी पॉडकास्ट।